श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं आपल्या डेली व्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर हे बघा, आज सकाळी सकाळीच आमच्या रिक्षाने काम काढलेलं होतं, त्यामुळे यामध्येच खूप वेळ गेला आणि सकाळी सकाळी मग मिस्टरांचं असं चेक करायचं चालू होतं कुठे नेमका प्रॉब्लेम आहे ते। कारण काल रात्री जेव्हा ते आले होते तेव्हा येतानाच रिक्षाचे लाईट्स कधी मध्ये असे चालू बंद वगैरे व्हायचे आणि रिक्षा देखील मध्येच कुठेतरी अशी बंद पडायची। म्हणून मग सकाळी सकाळी त्यांनी आल्यावर म्हणजे कामावर निघताना पाहिलं तर ती रिक्षा म्हणजे बॅटरीमध्ये थोडंसं पाणी वगैरे काहीतरी कमी होतं आणि मग नंतर म्हटलं चला आता घरी आहे तोपर्यंत थोडंसं आपलं पाहू काय जेवढं आपल्याला जमतं तेवढं, म्हणून त्यांचं असं काहीतरी नीटनेटकं करायचं चाललेलं होतं। आणि त्यानंतर रिक्षा मग गॅरेजवरती न्यायची होती आणि असं काही रिक्षाने काम काढलं ना याच्यामध्येच पूर्ण दिवस गेल्यागत जातो आणि मग रिक्षाचा धंदा काय होणार ना, हे म्हणजे जे काही व्यथा असेल ते फक्त रिक्षावालेच समजू शकतात। आपले जे युट्यूब चॅनल पाहणारे किंवा व्हिडिओ पाहणारे जर काही रिक्षावाले असतील तर त्यांना माहिती असेल की अशा प्रकारे म्हणजे काही ना काही रिक्षाचं सतत काही ना काही घोटाळे चालू असतात आणि लोकांना वाटतं की रिक्षावाल्यांचं बरं आहे, मनावरचं काम आहे, कधी जायचं कधीही यायचं किंवा जेव्हा मनात येईल तेव्हा जायचं, पण तसं नसतं। प्रत्येकाचं काम हे काम असतं आणि जेव्हा आपण काम करतो तेव्हाच आपल्याला त्याचा मोबदला मिळतो। त्याचप्रमाणे रिक्षाचं देखील तसंच असतं। रिक्षा जर व्यवस्थित नाही चालवली तर आपल्याला तरी काही मोबदला मिळणार आहे किंवा मग आता आपलं घर कसं चालणार आहे। आणि अशा प्रकारे मग मी बऱ्याच वेळांचा अपडाऊन झाल्यानंतर मग नंतर थोड्या वेळ चालू करून बघत होते, परंतु काही लवकर चालूच होत नव्हती आणि छोट्या साहेबांच्या मध्ये मध्ये लुडबुड करायचं चालूच होतं, जसं काय आता हा इंजिनियरच आहे आणि हवे यातलं भरपूर माहिती आहे, अशा प्रकारे याचं चाललेलं होतं। आणि अशा प्रकारे खूप वेळ अपडाऊन नंतर रिक्षा स्टार्ट करायची म्हणजे चालू केलं तर लवकर स्टार्टच होत नव्हती आणि अशा प्रकारे काय होतं ना की एक तर दिवस तर बुडतो आणि पुढचे 1-2 दिवस जे काही कमाई होईल ते फक्त ठीक करण्यातच जाते जर असं काही रिक्षाने काम काढलं तर। आणि मग एक वेगळ्याच प्रकारचं टेन्शन येत राहतं, कारण आपण म्हणतो ना हातावरचं पोट, त्याचपैकी कामांपैकी हे देखील काम असतं। प्रत्येकाचं माध्यम वेगवेगळं असतं, अशाच प्रकारे रिक्षावाल्यांचं देखील असतं आणि या दोघांचं काही ना काही आपल्याकांचं चालू होतं आणि रिक्षा स्टार्ट देखील करायचं चालू होतं। चालू आहे की खत्म। आणि खूप वेळ अपडाऊन झाल्यानंतर एकदाची रिक्षा स्टार्ट झाली, ते गेले आणि मला ना आज नाश्ता करायला खूप उशीर झाला होता। रोज तरी म्हणजे 10 वाजता, आज तर मला 11च वाजले होते, कारण मग सकाळची घाई गडबड असते आणि त्यात मला आंघोळ केल्याशिवाय काही नाश्ता करू वाटत नाही, त्यामुळे मग एकदम म्हणजे माझं लेटच होतं, उशीरच होतो। मला तर 10च वाजतात नाश्ता करायला आणि आज तर 11 वाजून गेले होते आणि तेव्हा मी नाश्ता करत बसले होते आणि सकाळपासून पोटात काहीच नसल्यामुळे भाजी भाकरी सुद्धा डायरेक्ट खाऊ वाटत नाही, त्यामुळे मी माझा फेवरेट नाश्ता करत बसले होते। मला चहा आणि टोस्ट हे खूप जास्त आवडतं नाश्त्यामध्ये, मग तोच करत बसले होते। ते म्हणजे नाश्त्यामध्ये असं टोस्ट, फक्त बेकरीमधील पदार्थामध्ये फक्त टोस्ट आवडते, बाकीचं काही एवढं आवडत नाही, फक्त टोस्ट आवडते आणि तोच आज नाश्ता चाललेला होता। आणि मग दुपारी बसल्या बसल्या म्हटलं आता चला काय करावं। आता तुम्ही मागचे माझे काही व्हिडिओ पाहिले असतील तर
तुम्हाला माहिती असेल, गावाकडून आल्यानंतर आमच्या घरात खूप सारा पसारा होतो. त्यात कपड्यांचं तर एवढं बोलायलाच नको, सगळे घरभर कपडेच पसरलेले असतात. मग ते कपाट वगैरे सर्व आवरून घेतलं होतं. ते काही व्हिडिओ टाकत बसले नव्हते कारण पाठीमागे खूप सारे ते व्हिडिओ झाले होते. त्यामुळे मग आज तुम्हाला ना माझं जे काही माझं ज्वेलरी कलेक्शन असेल, आपले काही म्हणजे असली सोन्याचे दागिने नाहीयेत, जे काही नकली ज्वेलरी कलेक्शन होतं तेच तुम्हाला दाखवत होते. आणि यामध्ये काही कानातले होते, ते खूप अस्तव्यस्त पडलेले होते आणि टायमिंगवर सापडत नव्हते. त्यामुळे मग म्हटलं चला याचं व्यवस्थित लावून ठेवू, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला लागत असतील तेव्हा टायमिंगवर जिथल्या तिथे सापडले पाहिजेत. म्हणून मग मी काय केलं, तुम्हाला पाठीमागे जर तुम्ही माझे उरुसाचे व्हिडिओ पाहिले असतील तर तिथून मी हा जो रांगोळीचा डबा होता तो 20 रुपयाला घेतला होता. हा खरं तर मी रांगोळी साठवण्यासाठी घेतला होता, परंतु नंतर लक्षात आलं की अरे हे देखील याच्यासाठी युजफुल ठरू शकतं. म्हणून मग यामध्येच हे कानातले वगैरे ठेवायचं चाललेलं होतं. आणि हे तुम्ही माझे जे काही कानातल्याचे कलेक्शन पाहिले असतील, हे काही झुमके वगैरे 1-2 टाईप असे झुमके घेतले होते जे साडीवरती वगैरे यूज करता येतील असे. आणि काही जुने कानातले वेगवेगळ्या अशा म्हणजे कप्प्यामध्ये ठेवायचं चाललेलं होतं. पाठीमागे जो फोटो पाहिला होता ना, तो माझा फर्स्ट इयर मधला फोटो होता. खरंच तेव्हा आणि आत्ताच्या म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये शरीरामध्ये किती बदल होत असतो ना, तेव्हाचे फोटो पाहून खरंच खूप वेगळं वाटतं. आणि वाटतं की अरे आपण पहिले असे फोटो काढून ठेवले नाहीत जे आपल्याला नंतर पाहायला मिळावेत. तेव्हा काही असे मोबाईल वगैरे म्हणजे एवढे सगळ्यांकडेच नव्हते आणि माझ्याकडे सुद्धा नव्हते. त्यामुळे असं म्हणजे डायरेक्ट फोटोच्या दुकानामध्ये वगैरे जाऊन तिथेच मग फोटो काढून ठेवावे लागत होते आणि आपण तेव्हा काढले नाहीत म्हणून खंत वाटायची. आणि अशा प्रकारे मग बोलत बोलत जे काही माझं छोटं सामान होतं ते सर्वांना मी इतर रांगोळीच्या डब्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये ठेवायला घेतलं. आणि ही पिन जी आहे ना, ही माझ्या लग्नातली पिन, साडी पिन आहे, जी मी शालूवरती घालण्यासाठी घेतलेली होती. आता आमच्या लग्नाला 5-6 वर्ष झाले होते आणि तेव्हापासूनच्या ह्या वस्तू आहेत. आणि हे घड्याळ आमच्या मिस्टरांनी पहिल्यांदा आमचं लग्न जमल्यानंतर मला गिफ्ट केलं होतं. आणि तेव्हा मला वाटलेलं होतं की त्यांना घड्याळ खूप जास्त आवडतं, म्हणून मग मी सुद्धा त्यांना द्यायचं ठरवलं. आणि कशाचं काय, घड्याळ घेतलं, गिफ्ट म्हणून दिलं सुद्धा. आणि साहेबांनी ते एकदाही घातलं नाही, जसं आहे तसंच पडून राहिलं. आणि माझंही नंतर म्हणजे मी डिलिव्हरीच्या अगोदर वापरत होते घड्याळ वगैरे, नंतर जशी डिलिव्हरी झाली तसं मग हातात पायात वगैरे माझं काहीच पण जास्त घालण्याचं वेळच राहिलं नाही. नाहीतर मला तर घड्याळ खूप जास्त आवडायचे. परंतु जसा गुरु झाला तेव्हापासून ना मी टिकली सोडून दुसरं काही सुद्धा म्हणजे वापरतच नव्हते. ना फेस क्रीम कोणत्या वापरल्या ना काहीच नाही. कारण एक प्रकारची ना आई झाल्यानंतर भीती असते ना की आपल्या बाळाला असं इन्फेक्शन होईल, त्रास होईल, असं अशा प्रकारे काही ना काही होतं. आणि हे बघा इथे हा पसारा काढल्यानंतर काही ना काही सामान मिळायला लागलं. आणि यातच माझे गोळ्याचे पाकिट वगैरे होते आणि तेच मला कलर करताना सापडले नव्हते. या बांगड्यांमध्ये ठेवलेले होते कारण हे फुटून येत म्हणून मला वाटतं मी दूर ठेवले असतील. आणि त्यामध्येच हे गोळ्याचे पाकिट सुद्धा होते आणि त्या टायमिंगमध्ये मला खरंच भेटले नव्हते. मग असे हे बघा कानातले कुठे कुठे असे पडलेले आहेत आणि नेमके ते टायमिंगवर सापडत नाहीत. म्हणून मग या डब्यामध्ये साठवायचा प्रयत्न करते जेणेकरून ते टायमिंगवर सापडावे. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा असा बॉक्स म्हणजे छोटासा घेऊ शकता आणि यामध्ये आपले कानातले वगैरे ठेवू शकता, जेणेकरून याला जास्त जागाही लागणार नाही आणि व्यवस्थित राहतील, खराब होणार नाहीत. अशा प्रकारे ठेवायचं चाललेलं होतं. आणि हे बघा, हे कानातल्याच्या पाठीमागे जे आपण केसांमध्ये माळतो ना, ते सुद्धा हे लग्नातलंच आहे, तेव्हाच घेतलेलं. त्यानंतर जास्त काही यूजच करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे जसं होतं तसंच आहे, अजून देखील याला काहीच झालेलं नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की अरे माझ्याकडे किती काय सामान आहे, पण असं नाहीये. याला 5-6 वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासूनच हे आहे. आणि ह्या सोनेरी कलरच्या म्हणजे गोल्डन कलरच्या बांगड्या घेतलेल्या होत्या, कधी ना कधी मॅचिंग होतील म्हणून कशावरही. आणि याच मी यूज करायचे. काचेच्या बांगड्यांची भीती वाटायची, पण नंतर मग काही काचेच्या बांगड्या म्हणजे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा घेतलेल्या होत्या. पहिलं तर काही हिरवा चुडा नाहीये लग्नाचं, म्हणजे आहे पण तो काही बसत नाही हातात आता, कारण तेव्हाच्या शरीरात आणि आताच्या शरीरात खूप जास्त बदल झालेला आहे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये मला वाटतं होतो, क्वचित काही स्त्रिया असतात ज्यांच्या काही म्हणजे तब्येत वगैरे सुधरत नाही डिलिव्हरी नंतर, नाहीतर बरेच स्त्रियांची तब्येत ही डिलिव्हरी नंतर खूप जास्त सुधारत असते. तसेच माझी देखील खूप जास्त तब्येत झालेली आहे. त्यामुळे माझा पहिला जो लग्नातला चुडा आहे तो काही येत नाही. आणि ह्या ज्या हिरव्या बांगड्या आहेत ते आता मध्येच माझ्या मामाच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा घातलेल्या होत्या. आणि फर्स्ट टाइम मी एवढ्या जास्त बांगड्या घातल्या असतील, नाहीतर माझ्या लग्नात सुद्धा मी एवढा जास्त चुडा कधीच घातलेला नव्हता. पण नंतर बाकीच्यांचं पाहून घालाव्या वाटल्या आणि काही नाही, एक दिवस घातल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच काढून ठेवल्या. आणि तेव्हापासूनच आहेत. मग कधी जेव्हा घालू वाटतील तेव्हा घालत असते. आणि
आणि अशा प्रकारे सर्व बॉक्स व्यवस्थित ठेवून दिले। आता हे जे नेकलेस वगैरे तुम्हाला दिसत असतील, हे जे गळ्यातले हार वगैरे आहेत ते पण खूप जुने आहेत, ते कधीतरी फक्त साडीवर युजफुल ठरतात। आणि अशा प्रकारे सर्व सेटअप वगैरे करून ठेवला। आणि हा मेकअप ब्रश होता जो लग्नातच घेतलेला होता, पण त्याचा कधीच म्हणजे यूज झाला नाही। आणि अशा प्रकारे सर्व व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर कपाट व्यवस्थित रचून घेतलं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तसंच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडतं किंवा काय नाही आवडत हे देखील तुम्ही सांगू शकता। तसेच प्लीज आपल्या चॅनलवर एखादी का होईना कमेंट करत जावा। तसेच आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा आपले व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि अशा प्रकारे आपले सर्व म्हणजे बॉक्स वगैरे व्यवस्थित ठेवून झालेले आहेत आणि कपाट देखील व्यवस्थित रचून झालेलं आहे। तर भेटूया पुढे आणखीन एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।